कधी कधी आपल्या मनात एक विचार येतो, तेवढाच पुरेसा असतो आपल्याला झोप न लागण्यासाठी, मन अस्वस्थ होण्यासाठी आणि दिवस अंधारात बुडण्यासाठी. तो विचार साधा, सामान्य, निरुपद्रवी वाटणारा, पण जसा जसा तो मनात रुंजी घालतो तशी त्याची ताकद वाढते. तो विचार मग स्वतःला प्रश्न विचारायला लावतो, मी चुकीचं तर काही केलं नाही ना? ती असं वागतंय का? माझ्याबद्दल काय विचार करत असतील? पुढे काय होईल? आणि बघता बघता मन एक विचारात अडकतं. विचार वाढतो, तो विचार एक वावटळ बनतो आणि त्या वावटळीत आपण स्वतःला हरवून बसतो. वेलकम टू मनी ऑडिओ सिटी. आज आपण खोल जाऊया त्या मनाच्या गुहेत, जिथे एक विचार कसा हजारो जखमा बनवतो हे उलगडून पाहूया. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? ओव्हर थिंकिंग या शब्दाचा अर्थ सर्वांनाच माहीत असतो, पण त्याची ताकद ती आपण अनुभवल्यावरच कळते. ओव्हर थिंकिंग म्हणजे विचार करणं नाही. विचार करणं हे माणसाचं नैसर्गिक वैशिष्ट्य आहे, पण ओव्हर थिंकिंग म्हणजे विचारांच्या खाईत अडकणं. तो विचार मनात येतो, मग तो पुन्हा येतो, पुन्हा आणि पुन्हा. तोच विचार आपण 10 वेळा पाहतो, 10 वेगवेगळ्या कोनातून, कधी भीतीने, कधी संशयाने, कधी अपराधगंडाने. हे विचार बाहेरचे नसतात, ते आपल्या आतूनच येतात. आपण त्यांना वाढवतो. एक उदाहरण, कोणीतरी मेसेज सीन करून रिप्लाय करत नाही. आपण लगेच विचार करतो, का नाही रिप्लाय केला? रागावलं का? काही वाईट वाटलं का? आणि मग सुरू होतो विचारांचा प्रवाह. एक विचार, मग दुसरा, मग त्याचा अर्थ, मग त्याच्या मागचा अर्थ. हा प्रवास थांबतच नाही. या विचारांचा त्रास कसा होतोय? या विचारांचा परिणाम केवळ मानसिक नसतो, तो शारीरिक, भावनिक, सामाजिक अशा अनेक पातळ्यांवर होतो. आपली झोप जातं रात्री 2 वाजता, आपण अजून विचार करत राहतो. आपली भूक जाते, जेवताना मन कुठेच नसतं. नाती ताणली जातात, कारण आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावू पाहतो. आणि सर्वात मोठं नुकसान होतं आत्मविश्वासाचं. आपण विचार करतो की लोक आपल्याला चुकीचं समजत असतील, आपण चुकतोय असं समजून आपण स्वतःला दोष देतो. शेवटी आपण स्वतःला ओळखणं थांबवतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे स्वतःशी चाललेली एक सततची युद्धभूमी असते. हे सगळं कुठून होतं? मन हे खूप गोंधळात टाकणारं असतं. ते सतत काही ना काही सांगत असतं, पण नेहमी खरं सांगतं असं नाही. बऱ्याचदा ओव्हर थिंकिंग ही भीतीमुळे निर्माण होते. आपल्याला चुकायला भीती वाटते, आपल्याला नकाराची भीती वाटते, आपल्याला रिजेक्शनची भीती वाटते. मग प्रत्येक गोष्टीचा आपण अर्थ काढायला लागतो. तो मला नजरेला नजर देत नाही म्हणजे तो रागावलेला असावा. माझ्या मित्रांनी मला मेसेज केला नाही म्हणजे मी काहीतरी चुकीचं केलं. हे विचार फक्त भीतीवर उभे असतात, सत्यावर नाही. कधी कधी बालपणीच्या अनुभवांमुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवणं विसरतो. काहींना कठोर पालक, काहींना शिक्षणातल्या अपयशाचा परिणाम. ते विचार रुजलेले असतात आणि तेच पुढे जाऊन ओव्हर थिंकिंगचे बीज बनतात. ओव्हर थिंकिंग कसं वाढतं? ओव्हर थिंकिंग म्हणजे एक चक्र आहे. त्यात एक विचार येतो, तो विचार अनिश्चित असतो, म्हणून मन त्यावर परत परत विचार करतं. त्यातून अधिक भीती निर्माण होते, अजून विचार वाढतो. हा चक्रव्यूह तोडणं कठीण असतं आणि आपण स्वतःच्या चक्रात सवयीने अडकतो. कधी हळूहळू तर कधी इतक्या वेगाने की समाजाच्या आत आपण मानसिक थकव्याने गारद होतो. काय हरवलं ओव्हर थिंकिंगमुळे? किती संधी आपण गमावल्या आहेत फक्त विचार करत बसून. किती वेळा हो म्हणायचं होतं, पण आपण काय होईल या विचाराने शांत बसलो. किती सुंदर नाती आपण गमावली कारण आपण त्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीत अर्थ शोधत बसलो. आणि किती वेळा स्वतःवरचा विश्वास गमावला कारण आपल्यालाच वाटलं आपण अपूर्ण आहोत. ओव्हर थिंकिंगमुळे आपण फक्त वेळ गमावत नाही, आपण स्वतःलाही हरवतो. आता काय करायचं? हे थांबवता येतं का? होय, किंबहुना आपण शिकायला हवं. विचारांना कसं थांबवायचं, कसं समोर जायचं. श्वासावर लक्ष केंद्रित करा.
जेव्हा मन भरकटतं तेव्हा मी आता कुठे आहे हे स्वतःला विचारा. हा विचार खरंच सत्यावर आधारित आहे का, की फक्त माझी भीती आहे? हे लिहा. तुमचे विचार, भावना, शंका लिहून त्यांना बाहेर काढा. कधी विचार थांबत नाहीत कारण ते ऐकले जात नाहीत. त्यांना लिहा, ते शांत होतील. आणि सर्वात महत्त्वाचं, निर्णय घ्या. 10 वेळा विचार करून थांबण्यापेक्षा एकच निर्णय घ्या. तो चुकला तरी पुढचा विचार बदलतो. मन असतं समुद्रासारखं, शांतही आणि खवळलेलंही. आपण त्यात न्हावू शकतो किंवा बुडू शकतो. ओव्हर थिंकिंग ही आपली कमजोरी नाही, ती आपल्या मनाची ओरड आहे की आता बस झालं, थांब. एक विचार तुम्हाला उंचावर घेऊन जाऊ शकतो, पण तोच विचार जर जास्त झाला तर त्याचं वजन तुमचं उचलता येणार नाही. आजपासून एकच संकल्प करा, मी विचारांवर विश्वास ठेवेल, पण त्यांना आपल्यावर राज्य करू देणार नाही. मन्युक ऑडिओ सिटीवर तुम्ही आहात, जिथं विचार मोकळे होतात आणि आत्मा स्वतःची दिशा शोधतो. जर हा आवाज तुमचं मन स्पर्शून गेला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासोबत. धन्यवाद.